आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। प्रत्येक मतदारसंघात पक्षाच्या बैठका मेळावे घ्या। महायुतीच्या प्रचाराच्या कामाला लागण्याच्या शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। उद्यापासून मंत्र्यांचे दौरे सुरू होणार। कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ। कल्याण लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवा। भाजप पदाधिकाऱ्यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। चंद्रपूर लोकसभेतील प्रतिभा धानोरकर विरुद्ध शिवानी वडेट्टीवार संघर्ष टाळण्याकरता राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। सुभाष धोटेंना सर्वसंमती मिळण्याची शक्यता। दिल्लीतील स्क्रीनिंग कमिटीत निर्णय होणार। उत्तर मुंबईत आता भाजपच्या पियुष गोयल आणि ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांच्यात लढतीची शक्यता। ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकरांची उमेदवारी जवळपास निश्चित। सोशल मीडियावर चर्चा। महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार। माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळण्याची शक्यता। मुंबईतल्या 3 जागांचा तिढा न सुटल्यानं भाजप कोर कमिटीची रंगशारदा येथे बैठक। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक। कोल्हापुरात संजय मंडलिकांकडून समरजित घाटगेंची भेट। दोघांमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची शक्यता। महायुतीत कोल्हापूरच्या जागेसाठी भाजप आग्रही। वर्ध्याच्या आर्वीचे काँग्रेस आमदार अमर काळेंनी घेतली शरद पवारांची भेट। वर्ध्याची जागा लढवावी असं शरद पवार म्हणाल्याची माहिती। काँग्रेस नेते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार। काळेंचा पवारांसोबत संवाद। पद मिळालं म्हणजे अक्कल येते असं नाही। अंबादास दानवेंचं पदच धोक्यात। मनसे प्रवक्ते प्रकाश महाजनांनी दानवेंवर केली टीका। उद्धव ठाकरे स्वतःच्या मुलासाठी दिल्लीत पाय धरत होते। दानवेंनी उद्धव ठाकरे टाकतील तो तुकडा चघळत बसावं, महाजनांची जहरी टीका। आता पद मिळालं म्हणजे माणसाला अक्कल येते अशातलं नाही। मला हे म्हणायचं आहे की यांचा नेता मध्यंतरी त्या सिनेतारकाच्या कथित आत्महत्या किंवा काय ज्या प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा म्हणून कोण दिल्लीला गेलं होतं, कोणाचे पाय धरले?